रोज रोज मुलांना भाजी-पोळी दिली, की खरंच ते कंटाळल्यासारखे करते. म्हणून ना अधूनमधून मी त्यांना अशा पद्धतीने पराठे बनवून देत असते. तर आज त्यांना पालक पराठा मी बनवून दिलेला होता. आता दोघांचंही आवरलं होतं आणि मीही थोडंसं माझं आवरून घेतलं आणि त्यांचं लवकर झाल्यामुळे त्यांच्यानं उड्या मारत-मारत आज शाळेत जाणं चालू होतं. रडता आणि न त्रास देता शाळेत गेले, की मलाही खूप छान वाटते आणि तसाच फ्रेश दिवस जो आहे तो आपला राहतो. त्यानंतरनं मी घरी आली, कामं वगैरे करून घेतले आणि आज ना भूक खूप लागलेली होती म्हणून रिधू घरी यायच्याच आधी मी जेवण केलं. त्यानंतरनं दुपारच्या वेळी मी थोडीशी आणखीन भूक लागलेली होती कारण की रोजच्यापेक्षा आज जेवण लवकर झालेलं होतं आणि दिवाळीचा चिवडाही बाकी होता. त्याचीच ना अशी पद्धतीने मी भेळ बनवून घेतली. फक्त तिखट, मीठ, कांदा, टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यामध्ये ना लिंबू पिळून घेतलं. एक नंबर असं भेलसारखं लागते. त्यानंतरनं खाणं-पिणं झालं आणि यांना फोन लावला, तर हे बोलत होते, की माझं इकडे पेरणं सुरू आहे. तर यांनीही तिकडून एक क्लिप पाठवली आणि आता ना यंत्राद्वारेच जी काही पेरणी असते ती होत असते. तर आजच्या व्हिडिओची शेवट आहोंनी केली आणि भेटू आपण उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.